पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशानं अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पावसाचं पाणी बिळात शिरल्यानंतर साप बिळाबाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा घरातील प्रकाशाकडे आकर्षित होऊन हे साप घरात सुद्धा येतात. घरात पाल, उंदीर असल्यानं ते सापांचे भक्ष्य आहेत, त्यामुळे पावसाळ्याच्या काळात सावध राहणं गरजेचे आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीने सुरुवातीला घाबरून जाऊ नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या बाजूला गर्दी देखील करू नये. सर्पदंश झालेल्या भागावर लवकरात लवकर आवळपट्टी बांधावी, जेणेकरून शरीरामध्ये विष पसरणार नाही. दंश झाल्यावर चालत किंवा पळत जाऊ नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला अर्ध्या तासाच्या अवधीमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करावे. विषबाधेची लक्षणे दिसून येण्यास 3 ते 4 मिनिटे लागतात. दंश झालेल्या ठिकाणी सूज येते, कधी कधी सूज येण्यास वेळ देखील लागतो. विष जसेचे अंगात भिनू लागते तसे तसे अंग जड होऊन डोळ्यापुढे अंधारी येते. हातपाय गळून जातात. चालताना शरीराचा तोल जातो. जीभ जड झाल्याने बोलताना नीट शब्द उच्चारता येत नाहीत. घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घराच्या बाहेर असलेल्या कोरड्या जागेत ठेवलेले सामान काढताना विटा व दगडाचे ढिगारे, पालापाचोळा साफ करताना विशेष काळजी घ्यावी. पाळीव प्राणी, पक्षी सुरक्षित जागी ठेवावे. शेतात, घराबाहेर जमिनीवर झोपू नये. साप दिसला तर अंतर ठेवा. मारण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्राला संपर्क करा.